नमस्कार मित्रांनो, लर्निंग कट्टा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. या चॅनलच्या अंतर्गत आम्ही एक नवीन उपक्रम आपणासाठी घेऊन आलो आहोत. त्यातला पहिला उपक्रम आहे इंग्लिश ग्रामर सिरीज. आय होप तुम्हा सर्वांना आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडेल. या सिरीजमध्ये इंग्रजी ग्रामरला समजवण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न हा मराठी भाषेतून केला आहे, जेणेकरून खेडोपाडी असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा निश्चितपणे फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूयात इंग्लिश ग्रामरच्या अंतर्गत पहिल्या टॉपिकला. तर आजचा पहिला टॉपिक आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स उपपदे. बघा मित्रांनो, इंग्रजी भाषेत उपपदांना खूप महत्त्व आहे आणि ह्या उपपदांचे दोन प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे इनडेफिनिट आर्टिकल्स दॅट इंडिकेट्स नॉन स्पेसिफिक रेफरन्स. अनिश्चित उपपदे. अनिश्चित उपपदे म्हणजेच कुठली? ए आणि ॲन ही दोघं आहेत अनिश्चित उपपदे. आणि दुसरा प्रकार आहे डेफिनिट आर्टिकल्स, निश्चित उपपद. द किंवा दी हे आहे निश्चित उपपद. तर आपण बघूयात पुढे आता या उपपदांना वापरण्यासंबंधीचे नियम. तर सगळ्यात अगोदर बघूयात ए किंवा अ हे जे उपपद आहे त्या उपपद वापरण्यासंबंधीचे नियम. बघा, सगळ्यात पहिला नियम, ए उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे. सामान्य नाम एकवचनी पाहिजे. आता सामान्य नाम म्हणजे काय? तर एकाच प्रकारच्या वस्तूंना त्यांच्या अंगी असलेल्या सारखेपणाच्या गुणधर्मामुळे जे सर्वसाधारण नाव दिलं जातं त्यालाच सामान्य नाम म्हणजेच कॉमन नेम असं म्हणतात. बघा, दुसरा नियम काय आहे? ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे. काउंटेबल म्हणजे मोजता येणारं. ज्या वस्तू आपण संख्येने मोजू शकतो त्यांना काउंटेबल थिंग्स असं म्हणतात. बघा उदाहरण, एक्झाम्पलवरून तुम्हाला कळेलच. दॅट इज अ बर्ड, दिस इज अ डॉग, माफ करा, दिस इज अ बॅग, इट इज अ पेन, आय हॅव अ डझन बुक्स, या प्रकारे. तिसरा नियम बघा, त्याची सुरुवात व्यंजनाने झालेली पाहिजे. आता बघा, इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 मूळाक्षरं आहेत. त्यातली 21 ही व्यंजने आणि 5 स्वर. 5 स्वर ए, ई, आय, ओ, यू. बरोबर. तर बघा, काही स्वरांचा जो उच्चार आहे तो व्यंजनासारखा होतो, तर काही व्यंजनांचा उच्चार हा स्वरासारखा होतो. त्यामुळे कधी कधी गोंधळ निर्माण होतो की नेमकं कुठलं उपपद वापरलं गेलं पाहिजे. तुमच्या बाबतीत असं भरपूर वेळेस घडलं असेलच. तर बघा, तुम्हाला समोर एक चार्ट दिसतो आहे, टेबल दिसतो आहे. त्या टेबलमध्ये स्वरांचा उच्चार हा जर व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए हे उपपद वापरायचं, आणि जर स्वरांचा उच्चार हा स्वराप्रमाणेच होत असेल तर ॲन उपपद. त्याचप्रमाणे व्यंजन बघा, मोस्ट ऑफ द एच ह्या व्यंजनाच्या बाबतीत हा गोंधळ जास्त प्रकारात होतो. तर ज्या वेळेला व्यंजनाचा उच्चार हा स्वराप्रमाणे होत असेल तर त्यावेळेला ॲन हे उपपद वापरायचं, आणि जर व्यंजनाचा उच्चार हा व्यंजनाप्रमाणेच होत असेल तर ए हे उपपद वापरणं योग्य ठरतं. बघा उदाहरण, ॲन अम्ब्रेला. अम्ब्रेला इथं यू हा स्वर आहे आणि त्याचा उच्चार हा स्वराप्रमाणेच होतो आहे, म्हणून ॲन अम्ब्रेला. ॲन हॉनेस्ट, एच, पण त्याचा उच्चार जो आहे हॉनेस्ट म्हणजे स्वराप्रमाणे होतो आहे, म्हणून ॲन हे उपपद. त्याचप्रकारे बघा, अ युनियन. यूचा उच्चार हा व्यंजनाप्रमाणे होतो आहे, म्हणून अ युनियन. या प्रकारे. बघा पुढचा नियम कुठला आहे? बघा नियम, एखाद्या सामान्य नामापूर्वी विशेषण असून
त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्यास त्यापूर्वी ए हे उपपद वापरतात. बघा एक्झाम्पल, आय सॉ अ स्मॉल चाइल्ड प्लेइंग विथ टॉयज. आता हिच्यामध्ये चाइल्ड हे आहे कॉमन नेम, सामान्य नाम, आणि विशेषण आहे स्मॉल. तर नियम काय होता बघा, एखाद्या सामान्य नामापूर्वी विशेषण असून त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्यास त्यापूर्वी ए हे उपपद वापरतात. ओके, बघा पुढचा नियम. पदवीधर अर्थाने पदवीच्या उच्चाराची सुरुवात स्वराने होत असेल तर ॲन वापरावे, परंतु व्यंजनाप्रमाणे होत असेल तर ए वापरावे. बघा उदाहरण, ॲन MA, अ BA, ॲन LLB या प्रकारे. आता बघूयात आपण पुढचं उपपद. पुढचं उपपद आहे ॲन. हे सुद्धा अनिश्चित उपपद आहे. बघा, ॲन हे उपपद वापरण्यासंबंधीचे काही नियम. पहिला नियम आहे, ॲन उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे. सेम जसं ए उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे, तसाच नियम हा सुद्धा आहे. दुसरा नियम बघा, ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे, म्हणजे मोजता येणारं थिंग्स त्यामध्ये असलं पाहिजे. पुढचा नियम बघा, त्याची सुरुवात स्वराने झालेली पाहिजे. ॲन वापरण्यासाठी सुरुवात ही स्वराने झालेली असली पाहिजे किंवा त्याचा उच्चार तरी स्वराप्रमाणे झालेला असला पाहिजे. बघा पुढचा नियम, त्याची निश्चित माहिती झालेली नसावी. म्हणजेच का, हे एक अनिश्चित उपपद आहे. बघा तुम्हाला उदाहरणांवरून कळेलच. इट इज ॲन इंक पॉट, इंक पॉट म्हणून ॲन उपपद. धिस इज ॲन ऑरेंज, ऑरेंज ॲन उपपद. आय सॉ ॲन एलिफंट. ई हा स्वर आहे, उच्चार स्वराप्रमाणे होतो आहे. ॲन हे उपपद. बघा पुढचं उपपद, द किंवा दी असा याचा उच्चार होतो. आता द हे उपपद वापरण्यासंबंधीचे काही नियम आहेत, ती बघा. पहिला नियम, द उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे. तसंच ते अनेकवचनी सुद्धा पाहिजे. ते सामान्य नाम काउंटेबल किंवा अनकाउंटेबल पाहिजे, म्हणजे मोजता येणारं आणि न मोजता येणारं दोघं थिंग्स तिच्यात असल्या पाहिजे. द उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी पाहिजे. बघा पुढचा नियम, त्याची निश्चित माहिती झालेली असावी. त्याची निश्चित माहिती झालेली असावी. आता द ही उपपद वापरण्यासंबंधी काही विशिष्ट नियम आहेत. बघा पहिला नियम, जगातील एकमेव वस्तूंच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. जसं की द ताजमहल, द रेड फोर्ट, द व्हाईट हाऊस, द गेटवे ऑफ इंडिया, द सन, द हिमालया, द सह्याद्री, द गंगा या प्रकारे. म्हणजे जगातील एकमेव वस्तूंच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. बघा पुढचा नियम, दिशांच्या नावापूर्वी, समुद्रांच्या नावापूर्वी, पर्वतांच्या, नद्यांच्या नावापूर्वी, धार्मिक ग्रंथांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. द ईस्ट, द अरेबियन सी, द सातपुडा, द गोदावरी, द रामायणा, द भगवद्गीता या प्रकारे. बघा पुढचा नियम, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द उपपद वापरतात. बघा एक्झाम्पल, विनय इज द बेस्ट बॉय. बेस्ट हे विशेषणाचं तिसरं रूप, गुड, बेटर, बेस्ट. तर बेस्ट या विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपपद वापरतात. बघा पुढचा नियम, क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. जसं की द फर्स्ट,
द थर्ड, द लास्ट या प्रकारे. बघा पुढचा नियम, विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आल्यास त्यापूर्वी द वापरतात. विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आल्यास त्यापूर्वी द वापरतात. द ग्रेट शिवाजी, उदाहरणावरून तुम्हाला कळलं असेलच. विशेष नाम शिवाजी आणि त्याच्यापुढे विशेषण आहे ग्रेट. द ग्रेट शिवाजी, विशेष नामापूर्वी. टायपिंग मिस्टेक झाली बहुतेक. बघा पुढचा नियम, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ द टूच्या वाक्यात विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी द वापरतात. पुढचा नियम बघा, राष्ट्रीयत्व दर्शवणाऱ्या शब्दापूर्वी द वापरतात. द इंडियन्स, द चायनीज या प्रकारे. पुढचा नियम बघा, इतिहासातील साम्राज्य, जाती, स्थळ, वंश, इमारती, घटना, कालखंड यांच्यापूर्वी द वापरतात. तसंच डावी बाजू, उजवी बाजू असा उल्लेख करताना द वापरतात. द लेफ्ट साइड, द राईट या प्रकारे. बघा पुढचा नियम, एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असल्यास त्यापूर्वी द उपपद वापरतात. बघा तुम्हाला उदाहरणावरून कळेलच. मीना लव्स अ काऊ. काऊ हे आहे एक सामान्य नाम, पण जर त्याचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल वाक्यात तर बघा, द काऊ इज व्हेरी युजफुल, तर त्यापूर्वी द हे उपपद वापरतात. बघा पुढचा नियम, आड नावाच्या पूर्वी द वापरल्यास त्याचा अर्थ घरातील सर्व सदस्य असा होतो. एक्झाम्पल, द अंबानीज आर मेनली इंटरेस्टेड इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. बघा पुढचा नियम, विशेष नामापूर्वी उपपद वापरत नाहीत, परंतु एखाद्या विशेष नामाचा वापर दुसऱ्या विशेष नामाला उपमा देण्यासाठी होत असेल तर त्यापूर्वी द हे उपपद वापरतात. बघा एक्झाम्पलवरून कळेल तुम्हाला. कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया म्हणजे काय, विशेष नामापूर्वी उपपद वापरत नाहीत, परंतु एखाद्या विशेष नामाचा वापर दुसऱ्या विशेष नामाला उपमा देण्यासाठी होत असेल तर त्यापूर्वी द हे उपपद वापरतात. आता काही विशिष्ट नियम आहेत उपपदांसंबंधी जे तिघही उपपदांना लागू पडतात. म्हणजे दोघं प्रकारातील जी उपपदे आहेत, निश्चित आणि अनिश्चित, त्या सर्व उपपदांसंबंधी ही काही विशिष्ट नियम. तर बघा पहिला नियम काय आहे, उपपदे फक्त सामान्य नामापूर्वीच लागतात. उपपदे फक्त सामान्य नामापूर्वीच वापरतात. दुसरा नियम बघा, खेड व रस्त्यांच्या नावापूर्वी उपपद वापरत नाहीत. तिसरा नियम बघा, मॅन, वुमन यांचा उल्लेख संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तर त्यापूर्वी उपपद वापरू नये. जेवणाची आणि रोगांची नावे यांच्यापूर्वी उपपद वापरत नाहीत. रंग, पदार्थवाचक नामे, भाषा, ज्ञानशाखा, दिवस, महिने, ऋतू यांच्यापूर्वी उपपद वापरत नाहीत. बघा पुढचा नियम, षष्ठी विभक्तीनंतर कोणतेही उपपद वापरू नये. होम या शब्दापूर्वी उपपद वापरत नाहीत. बघा एक्झाम्पल, सीता केम होम. परंतु होमचे वर्णन त्यानंतर येत असेल तर मात्र त्यापूर्वी द उपपद वापरतात. दिस इज द होम ऑफ माय अंकल.
जर होमचं वर्णन त्यानंतर येत असेल तर मात्र उपपद वापरता आणि ते सुद्धा द हे उपपद वापरतात. आजच्या भागात इतकंच. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच आम्हाला पाठवा. धन्यवाद.